ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आम्ही येशूचे रूपांतरण पाहतो. रूपांतरण, येशूचे रूपांतरण पर्वतावर. येशूने आपल्या सोबत पर्वतावर जाताना 3 शिष्यांना आपल्या सोबत घेतले. आपण परत ते वाचन पाहूया. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्या बरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले आणि तेथे त्याचे रूपांतरण झाले. कसं रूपांतरण झाले? त्याचा चेहरा एकदम शुभ्र झाला, सूर्यासारखा तेज दिसत होता त्याचा चेहरा. त्याचे वस्त्र एकदम शुभ्र झाले, एकदम पवित्र असे शुभ्र देवदूतासारखे त्याचे शुभ्र वस्त्र झाले. आणि मेघ उघडला आणि मेघ उघडून मेघातून अशी वाणी झाली, स्वर्गातून अशी वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, याचे तुम्ही ऐका, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने या 3 शिष्यासमोर प्रगट केले. काय प्रगट केले? हे प्रगट केले आणि त्याच्यासमोर वचन आपण मागतो तेव्हा त्याचे रूप त्याच्या देखत पालटे झाले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याचे वस्त्र प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्या बरोबर संभाषण करत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. मोशे आणि एलिया. मोशे आणि एलिया कुठं आहेत? स्वर्गामध्ये आहेत. ते संदेष्टे, येशूच्या जन्माच्या पूर्वी ते संदेष्टे होऊन गेले. त्यांनी देवाच्या इच्छेनुसार आपले कार्य केले, देवाच्या इच्छेनुसार ते जीवन जगले आणि ते पवित्र जीवन जगून ते आता स्वर्गामध्ये आहेत. आणि या उंच डोंगरावर जेव्हा येशू गेला तेव्हा त्या उंच डोंगरावर येशूचे मुख सूर्यासारखे झाले, त्याचे वस्त्र एकदम शुभ्र झाले, आकाश उघडलं आणि आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. आणि त्याच्या बाजूला कोण होते? मोशे आणि एलिया, हे दोघं. हे स्वर्गात. हे काय पाहतो आम्ही? हे सर्व हे स्वर्गीय वातावरण. स्वर्गातले वाणी स्वर्गातून आली, त्याचे मुख सूर्यासारखे झाले, म्हणजे स्वर्गीय एक महान पवित्रता त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर दिसून आली. सूर्यासारखं तेज. परमेश्वर कसा आहे? एकदम तेज आहे. एकदा मोशेने परमेश्वराला म्हटलं, परमेश्वर मोशेला ढगामध्ये आणि वेगवेगळ्या रूपामध्ये वाणी देऊन परमेश्वर मोशेला मार्गदर्शन करत होता. तेव्हा मोशेनं काय म्हटलं? परमेश्वरा, तू आहेस कुठं? तू मला दिसत नाही, मला तुझं रूप दाखव. तेव्हा परमेश्वर काय म्हणाला? मोशे, तू माझं रूप पाहू शकणार नाहीस. जर कोणी माझ्या समोर आला, माझ्या रूपावर, माझ्या चेहऱ्यावर जर कोणाचं नजर पडले तर काय होईल? जळून भस्म होईल. एवढं तेज परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वराचं रूप एवढं साधारण नाही. हे सूर्याचा प्रकाश काहीच नाही असा परमेश्वर असते. म्हणून परमेश्वर आमच्यापासून अलुप्त आहे, दूर आहे आणि आम्हाला चेहरा दाखवत नाही. आणि म्हणून परमेश्वराने म्हटलं, माझा चेहरा कोणी पाहू शकत नाही. म्हणजे एवढं तेज आहे परमेश्वराच्या रूपामध्ये. आणि त्याचप्रमाणे येशूचं रूप सुद्धा तसं तेज, सूर्यासारखं चमकणारं तेज बनलं. आणि म्हणजे काय? त्याचे वस्त्र शुभ्र झाले. तेज होणे म्हणजे परमेश्वराचं रूप, शुभ्र होणे म्हणजे पवित्रतेचं रूप. आणि त्याच्या बाजूला 2 मोशे आणि एलिया, म्हणजे एक स्वर्गीय लोक त्यांच्या सोबत. आणि स्वर्गातून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. ह्या सर्व गोष्टी काय करतात? येशू खरोखर कोण आहे हे आम्हाला समजते. तर मग येशू कोण आहे? येशू सर्वसाधारण व्यक्ती नाही, तर तो स्वर्गातला आहे.
येशूने काय म्हटलेलं आहे? मी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6:41 मध्ये वाचतो, मी सर्वसाधारण भाकर नाही, तो स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. म्हणून ती भाकर अतिपवित्र आहे आणि परमेश्वराने आमच्यासाठी दिलेली आहे आणि ती भाकर आमच्या हृदयामध्ये येते. आणि प्रियजन हो, आज प्रभूने या 3 शिष्यासोबत 3 शिष्याच्या समोर स्वतःला प्रगट केले. काय प्रगट केले? की येशू हा स्वर्गीय व्यक्ती आहे, स्वर्गाचा अधिकारी आहे, एक राजकुमार आहे, एक स्वर्गाचा प्रभू आहे, जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. ज्याप्रमाणे पेत्राने कबूल केले की तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात, खरोखर आज यांना अनुभवास मिळाला की प्रभू दुसरा कोणी नाही तर जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. तो जिवंत आहे, त्याच्यामध्ये तेज आहे, तो प्रकाशमान आहे, तो शक्तिशाली आहे, महान शक्तिशाली आहे, सर्वशक्तिमान आहे आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या चेहऱ्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि त्याच्या सामर्थ्याने आम्हाला कृपा मिळते, आशीर्वाद मिळते. म्हणून तो आम्हाला आमचा मुक्तिदाता म्हणून आला, आमच्या पापांच्या क्षमेसाठी. आणि त्याने मानव रूप धारण केलं आणि तो लहान बनला. एवढा महान व्यक्ती, एवढा महान प्रभू परमेश्वराचा पुत्र आमच्यासाठी मानव बनून सर्वसाधारण मानवाचं रूप घेऊन तो आमच्यामध्ये राहिला आणि त्याने आमच्यासाठी स्वतःचं शरीर आणि रक्त दिलं. कशासाठी? की तो आमच्या हृदयामध्ये येऊन आमच्या हृदयाशी एक होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुष्कळ लोकांना हे अजून समजलेले नाही आहे की प्रभू येशू ह्या आम्ही ख्रिस्ती का म्हणून बनतो आणि पूजा बलिदानाला का म्हणून येतो, पापस्वीकार का म्हणून करतो आणि पवित्र परमप्रसाद का म्हणून येतो. एक स्वर्गीय एक भेट आहे, एक स्वर्गीय. म्हणून हे जे प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येते, आम्ही तयारी केल्याने बाप्तिस्मा घेऊन पापस्वीकार करून तयारी करून पूजा बलिदानामध्ये भाग घेऊन जेव्हा प्रभू आमच्यामध्ये येते, म्हणजे आमचं शरीर, आमचं हृदय का बनते? एक स्वर्गाची उपस्थिती बनते, स्वर्गीय वातावरण बनते, एक स्वर्ग. आम्ही स्वर्गाचे लोक बनून जातो आणि आम्ही येशूचे शरीर बनून जातो. येशू आमच्यामध्ये राहते. म्हणून पुष्कळ लोक पवित्र परमप्रसादाच्या जवळ येत नाही, त्यांना भीती आहे. पुष्कळ लोक परमप्रसाद घेण्यासाठी तयार होत नाही, बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार होत नाही. कारण काय आहे? परमेश्वरापासून फार दूर आहे. म्हणून आपण काय करावं? अशा व्यक्तीला ज्याच्यामध्ये शैतान आहे, ज्याच्यामध्ये दुष्टशक्ती आहे, त्याला बाप्तिस्मा द्यावं. त्याला बाप्तिस्मा देऊन पापस्वीकार करून त्याच्यामध्ये प्रभूची वस्ती झाली पाहिजे. त्या शरीरामध्ये शैतानाची वस्ती नाही, त्या शरीरामध्ये प्रभूची वस्ती झाली पाहिजे. कारण प्रभू महान आहे, सर्वशक्तिमान आहे आणि म्हणून त्याच्यासाठी प्रभू आम्हाला बोलवत आहे. कशासाठी? आमच्या शरीराची प्रभू एक होण्यासाठी प्रभू आम्हाला बोलवत आहे. आपण विश्वास ठेवूया, स्वतःला तयार करूया. म्हणून प्रभू आम्हाला सांगत आहे, तुम्ही पवित्र बना म्हणजे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये मोठे कार्य करील. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूने आम्हाला एवढं जवळ केलेला आहे, आपल्या हृदयाशी एक केलेला आहे, अशासाठी की आम्हाला प्रभू स्वतःचं शरीर बनवू इच्छितो आणि प्रभू आमच्यामध्ये वस्तू करू इच्छितो. परंतु जोपर्यंत आम्ही पापात आहोत, जोपर्यंत आम्ही वाईटामध्ये आहोत, तोपर्यंत प्रभू आमच्याशी एक होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण पाप मार्ग सोडून द्यावं, आम्ही वाईट सोडून द्यावं, आम्ही पवित्र बनावं आणि पवित्र बनून आम्ही प्रभूला स्वीकार करावं. प्रभू म्हणत आहे, जसा तुमचा पिता पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र बना, शुद्ध अंतःकरणाचे बना, शुद्ध विचाराचे बना, शुद्ध आचरणाचे बना, एक पवित्र आचरण करणारे बना आणि देवाला स्वीकार करा, परमेश्वराला स्वीकार करा. शैतान जवळ येणार नाही, कुटुंबामध्ये येणार नाही, तुमच्या घराला आशीर्वाद मिळेल आणि प्रभू तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये वस्ती करील. आणि म्हणून आपण विश्वास ठेवूया, प्रार्थना करूया, देव जास्तीत जास्त प्रार्थना करून आपण प्रभूचा आशीर्वाद मिळवूया. कधी कधी आम्हाला वेळ लागते, परंतु प्रभू नक्की आमच्या जीवनामध्ये येणार. आम्ही प्रार्थना सोडू नये,
आमच्या मुलाबाळासाठी आम्ही प्रार्थना करावं. जे मुलं बाळं भटकलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आज नाही उद्या ते प्रभू त्यांना नक्की स्पर्श करणार आणि ते वापस येतील आणि प्रभूची कृपा त्यांना मिळणार, प्रभूचा आशीर्वाद त्यांना मिळणार, प्रभूची शांती त्यांना मिळणार. आपण विश्वास करूया, विश्वासाने प्रार्थना करूया.